नमस्कार, वाव नॅनीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी आज तुम्हाला दाखवणार आहे आई आजीच्या काळातला विस्मरणात गेलेला एक पदार्थ। त्याचं नाव आहे ऐरोळी। त्यासाठी हे लागणारं साहित्य आहे, हे ओलं खोबरं आहे, त्याचं मी दूध काढून घेणार आहे। हा असा पाववाटी रवा घेतलेला आहे बारीक, हे बेसन आहे, हा गूळ आहे पाऊण वाटी, वेलची आणि जायफळाची पूड आहे आणि ही चारोळी आहे। तर चला मी आता हे नारळाचं दूध काढून घेते, मग त्यामध्ये आपण गूळ मिक्स करून ठेवायचा। आता हे आपलं दूध काढून झालेलं आहे, त्यामध्ये मी चिमूटभर मीठ टाकले आणि हा गूळ मी मिक्स करते ह्याच्यामध्ये। हा आपला गूळ आता विरघळला आहे, त्यामध्ये आपण हा रवा घालूया। रवा हा 10 मिनिटं आपण ह्याच्यात भिजत ठेवूया, जरा 5-10 मिनिटं। झाकण देऊन ठेवते मी। आता मी बघते आपलं झालंय का मिश्रण। झालेलं आहे। या वेलची आणि जायफळ टाकून घेते, चारोळी घेतले थोडी ती टाकते आणि हे पीठ टाकते आणि सगळं मिक्स करून घेते। आता हे मी मिक्स करून घेते सगळं। आता आपलं हे बेटर तयार झालेलं आहे। आता आपण हे तळा घेऊया। चला तर तळाला घेऊ। इथे मी गॅस पेटवलेला आहे आणि तेल गरम करत ठेवले। जरासं आपण ह्याच्यात पीठ टाकून बघूया, सोडून आपलं तापलेलं आहे, ह्याच्यात आता आपण सोडूया। तर मी उलटून घेते। दोन्ही बाजूने चांगले तळले गेले पाहिजे। आता आतमध्ये पीठ आणि रवा कच्चा घालायचा। कोणी याच्यात साखर पण टाकते, साखर टाकली तरी चालतं। आपण गूळ टाकलाय। नारळाचं दूध आणि गूळ यांनी चांगले आपले एकदम सुरमट लागतं, चवदार होतं। कशात आपल्या नारळाचं दूध टाकलं का छानच तो पदार्थ होतो। असा घमघमाट सुटलेला आहे। चला तर आपल्या तयार आहेत ऐरोळ्या खायला। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। तो परत धन्यवाद।